मोदीचा स्वभाव जरा मोदीचं आणि किसान संघाच्या काळातलं आंदोलन किसान संघाने कधीच माघार घेतली नाही. मोदी त्यावेळेला तेही इरेला पेटलेले होते. शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपली स्वतंत्र ताकद कधी उभीच केली नाही. आंदोलन लीडरनी केलं आणि केडर शेतकरी होता. कधी वाटलं होतं तुम्हाला हे काम करत असताना आपल्याला पद्मश्री वगैरे मिळेल? नवऱ्यात म्हणले माय 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 पुढे येऊन काय आग लावली म्हणले तुम्ही. मी पती पत्नीमध्ये भांडणं लावले, बापलेकात भांडणं लावले. पण काय असं नेमकं तुम्ही केलं की कापसाचं उत्पन्न एकदम 4 ते 5 पटीनं वाढलं? आणखीन ह्या बोंडाचं वजन वाढण्यासाठी मला काय करता येईल हाच शोध वजन ह्या शब्दाच्या भोवती मी फिरवला. खत काय वजन वाढवण्याचं साधन नाही. कापसाचं उत्पन्न इथं वाढवता येऊ शकतं. शेतकऱ्याच्या गळ्याला धरते ती गळफांदे. आणि माझं लक्ष होतं की मला 10 ग्रामाचं बोंडाचं वजन करता येईल का. साधारणपणे हा जो प्रयोग तुम्ही केला हा किती वर्ष चालला होता? गळफांदी कापावंच लागते, हे संशोधन आहे. असं ज्वारीच्या बाबतीत काय केलं? ज्वारीची उंची होती 9-9.5 फूट उंच. कधीतरी शेतकऱ्याला स्वतःच्या ताकदीवर स्वतःचे प्रश्न सोडावे लागतील. सरकारला धडा शिकवण्या एवढी ताकद आहे. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हणतात. जर्मनी बरोबर परभणीची तुलना केली जाते. तर काय असं आहे की परभणीची तुलना एकदम जर्मनी बरोबर फक्त हे वाक्य जुळतायत किंवा यमक जुळतंय म्हणून नाही, तर खरंच काही रत्नांची खाण सुद्धा परभणीमध्ये आहे की त्याच्यामुळं जर्मनीच्या बरोबर तुलना करायला खरं हरकत नाही. असंच एक रत्न खरं तर परभणी जिल्ह्यातलं आहे, दादासाहेब लाड. खरं त्यांचं नाव श्रीरंग लाड आहे, पण अख्ख्या भारताला खरं तर दादा ते दादासाहेब लाड म्हणूनच परिचित आहे. शेतीच्या संदर्भातलं तंत्रज्ञान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधलं त्यांचं काम, आणि खरं तर त्या संघामध्ये जरी काम करत असले तरी काम हे शेतीशीच निगडीत आहे. त्यामुळं शेती, शेतकरी आणि ह्या संदर्भातले विषय हे त्यांचे जिव्हाळ्याचे, जगण्याचे आणि जीवनाचे विषय. आणि याच कार्याची दखल सरकारनं घेतली आणि त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आज आपल्या सोबत स्वतः दादासाहेब लाड आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. बऱ्याचदा म्हणजे पद्मश्री पुरस्कार मिळणं आणि तेही रस्त्यावर, दगडधोंड्यामध्ये, शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांना ज्यावेळेस या पुरस्कारानं सन्मानित केलं जातं त्यावेळेस खरं तर अनेकांना आश्चर्य पण वाटतं. कारण इथंही काम करतात लोक, किंवा हे सुद्धा काम पुरस्काराचा मानकरी असू शकतं हेच बऱ्याचदा लोकांना पटत नाही. परंतु ते तितकंच महत्वाचं आहे. कारण जिथं उणीव आहेत, जिथं प्रश्न आहेत, जिथं समस्या आहेत, जिथं भोग जे असतात त्या लोकांसाठी काम करणं हेच तर खरं ईश्वरीय काम आपण समजतो, आणि ती फार मोठी राष्ट्रसेवा पण आहे. तुम्ही या क्षेत्रामध्ये आल्यानंतर खरं तर ज्वारी आणि कापसाच्या संदर्भामधलं जे तुम्ही विकसित केलेलं तंत्रज्ञान, खरं तर आता तंत्रज्ञान शब्दाला तुमचाच आक्षेप आहे. खरं तर ही रोजच्या शेतीच्या संदर्भातली ती प्रक्रिया आहे. पण काय असं नेमकं तुम्ही केलं की कापसाचं उत्पन्न एकदम 4 ते 5 पटीनं वाढलं, ज्वारीचं उत्पादन वाढलं? नेमकं काय केलं होतं तुम्ही? खरं तर गैरसोयीने परिपूर्ण असलेल्या परभणी जिल्ह्यातल्या एका खेड्यातला माझा शेतकरी कुटुंबातला जन्म. हा. आणि लहानपणापासनं खरं तर मला शेतीची आवड असण्याच्या पाठीमागचं एक कारण आहे. वडील माझे तसे सामाजिक कार्यकर्ते होते. सामाजिक कार्यकर्ते होते म्हणण्यापेक्षा निष्णात वैद्य होते. त्यावेळेला खेड्यापाड्यात डॉक्टर वगैरे असं काही नसायचं. मला आठवते की सर्पदंशाचा कुठलाही पेशंट आला तर ते घरचे लोक त्याचे ते रडायचे. ते म्हणायचे डोळ्यातले अश्रू पुसा, पेशंट दगावला तुम्ही जबाबदार आहे. अशा अनेक लहान मुलांच्या आजारापासून त्या पंचकृषीत एकमेव माणूस असल्यामुळे क्वचितच शेतावरती असायचे आणि पूर्ण शेती माझ्या आईवर असायची. म्हणजे मी बाकीच्यांना म्हणायचो की मी आईच्या पोटात शेती शिकलो मग जन्म घेतला, असं ते मी असं म्हणत असे. आणि लहानपणापासून शेतीची आवड असल्यामुळे पिकाची आवड, आणि योगायोगाने अशाच कुटुंबात मी जन्माला आलो ज्या घराचं कॅश क्रॉप कापूस आहे आणि अन्न ज्वारी आहे. अशा घरात मी जन्माला आलो. न कळतच या 2 पिकांबद्दलचा जिव्हाळा, आवड, त्याच्याकडे बघण्याची दृष्टी अशी वेगळी असायची. आणि म्हणून ज्या वेळेला मी शेतात कापसाच्या जायचो ते कापसाचं झाड बघायचो. पहिल्यांदा तसं काही वाटायचं झाड आहे. परंतु हळूहळू जसं जसं मी त्या कापसाकडे
जाऊन बघायचो. आता काही प्रश्नाला उत्तर नसतं. तसं ह्या झाडाबद्दल का बरं मला जिव्हाळा झाला असेल, असं एक माझ्याही मनात येतं. आणि या झाडाकडे बघत असताना एकूण त्या झाडावर मला जी दिशा मिळाली त्या झाडावरच्या फांद्यामुळे मिळाली. तर एका झाडावर असणाऱ्या प्रत्येक झाडाचा नियम असा असतो, त्या झाडावर असणाऱ्या फांद्या सर्व सारख्या आणि सर्व समान असतात. त्याला कापसाचं झाड अपवाद आहे. कारण या झाडाला पहिल्यांदा खाली येतात त्या 3 फांद्या असतात. 2 किंवा 3. पण ह्या 3 फांद्याचा आकार वेगळा, लांबी वेगळी, उंची वेगळी आणि बाकी येणाऱ्या फळफांद्या वेगळ्या. आता ही फांदी आणि ही फांदी आहे. ह्या दोन्हीमध्ये असा विषमता का असावी? ही पहिल्यांदा येते. हिची उंची झाडाच्या उंचीला कॉम्पिटिशन करते. या फांदीची झाडी मूळ खोडाला कॉम्पिटिशन जाड असते. बरोबर. बाकीच्या वर येणाऱ्या फळफांद्या जमिनीला आडव्या समांतर वाढतात. आकाराने अतिशय बारीक पण वाढतात. आणि ह्या गळफांद्या असतात आकाराने मोठ्या. खोडाचा जेवढा आकार तेवढा यांचा आकार. झाडाची जेवढी उंची तेवढी. पण त्या मानाने मला जो फरक जाणवला किंवा फांद्याचा हेवा वाटला, की एवढी उंची आहे, एवढी जाडी आहे, त्यावर बोंडाची संख्या मात्र 3-4च आणि असलेल्या बोंडाचं वजन कमी आहे. आणि मग मला वाटायचं, की मी गमतीने त्यांना म्हणायचो, ही आई फळफांदी नाही, दाई फळफांदी आहे. ही गळफांदी आहे, दाई ही गळफांदी आहे, फळफांदी आई आहे. आता ह्या फळफांद्या बारीक असायच्या, बोंड बऱ्यापैकी असायचे आणि बोंडाचं वजन जास्त असायचं. आता मी यांना वर पाहिलं नाही कधी. मग आवड म्हटल्यानंतर मी त्या गळफांदीच्या बोंडातला कापूस काढला, फळफांदीवरच्या बोंडाचा कापूस पाडला, वजन केलं. लक्षात आलं बरीच मोठी तफावत आहे. हे बोंड हे गळफांदीच्या बोंडातला कापूस 3-3.5 ग्राम भरला बर. आणि फळफांदीच्या बोंडावरचा कापूस 5 ते 5.5-6 ग्राम सुद्धा भरला. आणि मग लक्षात आलं आकाराने बारीक आहे. अन्नरस ही कमी, ह्या 3च गळफांद्या खाली टाकलेला 70% ह्या 3च फांद्या अन्नरस घेतात. एवढा अन्याय होऊन ही 70% देते. बोंडाचं वजन जास्त भरतं आणि हिचं कमी भरतं. आणि मग माझ्या लक्षात आलं, की आणखीन ह्या बोंडाचं वजन वाढण्यासाठी मला काय करता येईल. इथून वजन हा केंद्रबिंदू माझ्या बोंडाचं तिथं वजन. तुमचा शोध सुरू झाला. हा, तिथून शोध सुरू झाला. आणि हाच शोध वजन ह्या शब्दाच्या भोवती मी फिरवला. मला फळफांदीवरच्या बोंडाचं वजन वाढवायचे. त्याला पहिला एक उपाय आहे, की खत आहे. पण खत किती जरी टाकला तर झाडाला जेवढा घ्यायचा तेवढाच घेतो. बरोबर. माणसाच्या ताटात किती पोळ्या ठेवल्या तर त्याला खायची तेवढीच खातो. खत काही वजन वाढवण्याचं साधन नाही असं माझ्या लक्षात आलं. खत पाहिजे, पण खत वाढवून काही वजन वाढवता येणार नाही. मग लक्षात आलं, की मला एक करता येईल का? मी अगदी तुळशीच्या झाडाजवळ जसं मांडी घालून बसावं तसं कापसाच्या झाडाजवळ मांडी घालून बसायचो बर. आणि इतका बारकाईने बघायचो. मग मला एकदम इतके दिवस मला त्या हवऱ्या फांद्या वगैरे वगैरे वाटायच्या, पण आता त्या शत्रुस्थानी वाटायला लागल्यात. कारण हे कॅशक्रॉप कापूस आहे घरातलं. आणि मग लक्षात आलं, की मला ह्या फांद्याला हटवता येईल का? म्हणजे हा अन्नरस यांना मिळेल का? अर्थात हे जरतरीच होती. आणि म्हणून पहिल्यांदा एका झाडाच्या मी गळफांद्या तिन्ही कापल्या. तर कापल्यानंतर पुन्हा बघणं आलंच. कारण एका झाडावर एक प्रयोग केला म्हणजे पुन्हा वर्षानंतर. कारण ते पीक वर्षानंतर, असं बरोबर. नाही की पुढच्या महिन्यात येऊ, असं सलग काही करता आलं नाही. आणि आणि मग लक्षात आलं, की याचं फळफांदीची लांबी वाढलेली आहे आणि त्याच्यावरती बोंडाची संख्या पण वाढलेली आहे. आणि मग लक्षात आलं, की आता बरोबर आपल्याला हे सापडलं शोध, कापसाचं उत्पन्न इथं वाढवता येऊ शकतं. आता मध्यंतरी पाहायचं, की मी कापसाचं लागणाऱ्या फळफांदीवर पाते गळवायची. पहिल्यांदा वाटायचं कापसा रोग झाला म्हणून पाते गळ होत असेल. शोधाअंती लक्षात आलं, की ही बिमारी म्हणून नाही, त्यांना पर्याप्त अन्नरस मिळत नसल्यामुळे पाते गळ होते. अन्न तर खत टाकलाय बुडाला, का मिळत नाही? तर ह्या वरच्या 3 फांद्याच वर जाऊ देत नाहीत. असं एकूण सर्व कापसातल्या उत्पन्नाचा अडसर मला ही पुन्हा पुन्हा उत्तर त्या गळफांदीजवळ जायचं. आणि मग ती गळफांदी कट केली. म्हणूनच त्याला गळफांदी तंत्रज्ञान नाव दिलं का? हो, मी तिला ती वाढ फांदी म्हणतात. बर. पण मी गमतीन म्हणत, शेतकऱ्याच्या गळ्याला धरते ती गळफांदी. अच्छा. असं ती गळफांदी केली. बर. आणि मग शेतकरी जवळजवळ रूढाचार गळफांदीच म्हणतात तिला. मग ती गळफांदी कट केली. मग बोंडाचं वजन वाढलं. आता माझं वजन हे केंद्रबिंदू संशोधनाचं झालं. आणि मग लक्षात आलं, की आता बोंडाचं वजन 4-5 ग्रामावरून 7 ग्रामावर गेलंय. बर. आणि माझं लक्ष होतं, की मला 10 ग्रामाचं बोंडाचं वजन करता येईल का?
बरोबर. आणि ज्या दिवशी 10 ग्रामाचं बोंडाचं वजन होईल तेव्हा कापूस उत्पादक बऱ्यापैकी चांगल्यापैकी स्वीकारतील म्हणजे चांगली ह्या परिस्थिती गोष्टीला. त्याची आर्थिक वाढेल बरोबर. असं ते मला वाटायचं. आणि म्हणून मग मी काय काय करता येईल असं एक एक पायऱ्याचं. पुन्हा आता लक्षात आलं की एक तर मला धागा सापडला, गळफांदी कापली पाहिजे. आता पुन्हा मला लक्षात आलं की मी 3, 3.5, 4 ग्रामावरून बोंडण 7 ग्रामावर आणलंय. माझं लक्ष होतं 10 ग्रामावर जाण्याचं. मग लक्षात आलं कापसाच्या झाडाला बसल्यानंतर कापसाची उंची 5 फूट, कुठं 6 फूट आणि साधारणपणे 3, 3.5 फुटापर्यंत फळफांद्यावरची बोंडाचा आकार बऱ्यापैकी. तिथून वर जाणाऱ्या 3.5 नंतर वर जेवढा कापूस जाईल त्याला फळफांद्या येतातच. फळफांद्याला बोंड लागतात. पण त्याला फळफांद्या हळूहळू बोंडाचं वजन कमी व्हायला लागलं, बोंड व्हायला लागलं. शेवटी तर अर्ध्या ग्रामाचं किंवा ग्रामाचं बोंड. मग लक्षात आलं हे अर्ध्या ग्रामाचं बोंड, इतके बोंड घेऊन आणि शेतकऱ्याची धारणा, त्याला विचारलं की एका झाडावर किती बोंड असायत? 70, 80, 90 असं शेतकऱ्याचं उत्तर असायचं. बरोबर. मनात मी हसायचो, म्हणायचो खेड्यापाड्यात एक म्हणे सर्व गाव मामाचा आणि एक नाही कामाचा, काय कामाचे एवढे बोंड? बरोबर. मग माझ्या लक्षात आलं की कमी बोंड आणि अधिक वजन असं मला करता येईल का? आता कमी बोंड करण्यासाठी आणि अधिक कमी बोंडाचं वजन, एवढी बोंड काय करायचे? मग पाहिलं की आपल्याला बोंडाची संख्या कमी करायची आणि मग कुठून खोड बारीक व्हायला सुरुवात होती. खाली बसून पाहिलं 3.5 फूट अंतरावर पुढे कापसाचं खोड बारीक 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 होत जातं आणि वर उंच जातं. त्याला हे फळफांद्या, मग काय त्या पातळ लागतं, बोंड येतं पण अर्धा ग्राम, कुठं 1.25 ग्राम असं बोंडाचं वजन. मग मी 3.5 फुटावर कट केला तो झाड. 3.5 फुटावर कट केल्यानंतर पूर्णपणे अन्नरस मी फळफांद्याच्या वाट्यावर घातला आता. फळफांद्याची लांबी वाढली, फळफांद्यावरच्या बोंडाची संख्या वाढली, बोंडाचं वजन वाढलं आणि मग लक्षात आलं की आपल्याला खूप मोठं यश आलेलं आहे याच्यात. की साधारणपणे हा जो प्रयोग तुम्ही केला हा किती वर्ष चालला होता तुमचा? मला हा प्रयोग तर खरं सांगायचं म्हणजे फार वेळ, मला 1-2 वर्षात झाला. बरं. पण हे कधी कधी घडलं होतं? शेतकऱ्याच्या गळी उतरवायला मला बरीच वर्ष लागली. हे तुम्ही प्रयोग जो केला तो कधी केला होता? साधारणपणे आता करेक्ट इसवी सन सांगता येणार नाही, पण एक पण साधारण अंदाजे. मी केला हे 75-76 ला. बर. 76 ला, त्यात 75 ला आणीबाणी आली होती ना, हो. म्हणजे त्यावेळेला मला एका जागेवर बसायला मिळाला अच्छा. आणि तो काळ माझ्यासाठी आणि शेतकऱ्यासाठी वरदान ठरला. बाळासाहेब देवरे सांगायचे, आपत्तीचं रूपांतर इष्ट आपत्तीत मेलं, की मी केलं ते. नाहीतर झाडाची फांदी कापायचो, प्रसाला जायचो, पुन्हा शेतकऱ्याला फोन करायचो, काही फरक वाटतो का? तोही शेतकरी बघेल म्हणायचा, तोही बघायचा ना, अंदाजे ठोकायचा, हो फरक झालाय. झालाय म्हणजे त्याला विचार काय झालाय? नाही तसं सांगतात ना, पण बराच फरक दिसायला लागला. हे गोलमोल उत्तर असायचं. हा, हा, हा. त्याच्यातून लक्षात यायचं त्यांनी काही बारकाईने पाहिलेलं नाही. पण हा कोरोना काळातला जो विषय होता, मला एका जागेवर थांबायला मिळालं, प्रत्यक्षात शेतावर जायला मिळायचं. मग सगळे गणित करता आले मला. म्हणजे बोंडाचं किती वजन वाढलं, बोंडाचं वजन किती बोंड वाढली, पातेगळ आता पूर्वी होत होती, आता झाली नाही, का नाही झाली, असं सगळ्या प्रकारचे गणित हे करत असताना आणि मला आनंद असा वाटला. CICRचे अखिल भारतीय चेअरमन महापात्रा जालन्याला हा प्लॉट बघायला आलेले होते. हम्म, हम्म, आणि ते महापात्रा आल्यामुळे तिन्ही विद्यापीठाचे कुलगुरू, तिन्ही विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि महापात्रा कापसाच्या झाडात प्लॉटवर आले. त्याने पाहिलं आणि मी त्यांना हे सर्व समजून सांगत होतो, गळफांदी ही काय करते वगैरे वगैरे. आणि त्याने असं सांगितलं की व्हेरी सायंटिफिक संशोधन आहे म्हणाले तुमचं. आणि तिथं तिन्ही विद्यापीठाच्या कुलगुरू सांगितले 3 वर्षाच्यावर ट्रायल घ्या. तर हे हे मला साधारणपणे 75 नंतर हम्म, हम्म. हे याचा मला हे वेळ लागला. बरोबर. पण शेतकऱ्याच्या गळी उतरवायला मात्र मला खूप उशीर खूप झाला. उशीर. उशीर झाला म्हणजे ज्वारीच्या संदर्भामध्ये कसं? ह्या याच्यातला एक धागा असा सांगतो. मी पती पत्नीमध्ये भांडणं लावले, बाप लेकात भांडणं लावले, असं घरातल्या पूर्ण परिवारात मी भांडणे. कशी? आता उदाहरण कशामुळे लागली? ते सांगतो की मी हे गंगाखेडला एक डॉक्टर कदम होते. ते म्हणले, दादा तुम्ही नेहमी फिरता आणि दवाखान्यात दिवसभर गाडी मोकळी असते, ड्रायव्हर गाडी घेऊन जात जा. माझं भाषण तो ड्रायव्हर ऐकायचा. त्याच्या घरी 3 एकर शेती होती. त्याला ते पटलं गळफांद्या. बायकोला म्हणलं शेतात जातो, रविवारची सुट्टी, तू दुपारी भाकरी घेऊन ये. ती गेली पुढे आणि गेल्यानंतर ही गेली भाकरी घेऊन, हा गळफांद्या कापण्यात मग्न झाला होता. हम्म, हम्म. ते बायको आलेली त्याच्या लक्षातच नाही. ते टोपलं घेऊन नवऱ्यात म्हणले, माय 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 पुढे येऊन काय आग लावली म्हणले तुम्ही, याच्यासाठी शेतात आला होतात का?
तरी वाटलं की माझ्या नवऱ्याला शेतात जायची बुद्धी येत नाही, आज का झाली ती आग लावायला. तर गरिबीचं 3 एकर आणि त्यात 1 एकराला आग लावली. ती म्हणली तिथं ते थांबवा. दुसरी गळफांदीला हात लावला, टोपलं टेकून थेट माहेरी जाईल, पुन्हा येणार नाही. अशा पद्धतीने अनेक घरात बाप लेकातही भांडणं लावली. एक मुलगा तर हे कापत होता गळफांद्या, बापाने येऊन त्याला बुटानेच मारलं होतं. हे 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 काय करायला लागला? ते दादा लाडनी सांगितलं. दादा लाडनी कधी रुमण्यावर हात ठेवलाय का म्हणे? त्यांनी आम्हाला शेती सांगावी असं. परंतु कोणत्याही गोष्टीला सुरुवातीला हे कापसाचं प्रकरण शेतकऱ्याच्या गळी उतरवायला त्रास होतो. कारण कुठं थोडी फांदी तुटली तर शेतकऱ्याचा जीव खालीवर होतो. बरोबर. आणि एका झाडा त्याचं चूक आहे असं मी कधीच म्हणणार नाही. एका झाडावरच्या 3 एवढ्या मोठ्या गळफांद्या कापायच्या. त्यामुळं शेतकऱ्याची काय मानसिकता असेल मी समजू शकतो. बरोबर. पण प्लस मायनसचं गणित त्या बिचाऱ्याला कळत नाही. मला ज्वारीच्या विषयी तुम्हाला विचारायचं होतं. म्हणजे जसं कापसाचं हे शोध तुम्ही उत्पन्न वाढीसाठी लावला, हं. तसं ज्वारीच्या बाबतीत काय केलं? ज्वारीचं असं आहे की शेतकरी ज्वारी पेरतो. एक पहिला धागा असा आहे की ज्वारीचं बियाणं कमी टाकणं. म्हणजे इतकी दाट पेरतो, एकात एक ताटं उगवतात, कनिष्ठ लहान पडतं. आणि त्याला जर सांगायला गेलं तो म्हणायचं आम्हाला धान्याचं काही नव्ह, दारात जनावर आहे, त्याच्यासाठी कडबा लागतो. आता ते तरी खरं आहे का? कडबा बारीक पडतो, लहान उंचीला होतो. मग मी एक प्लॉट केला ज्वारीचा. एका जणा मला म्हणलं 1 एकर मला द्या. आणि तिथं खूप जवळजवळ म्हणजे तो परभणीला केला, पण चाळीसगाव, जालना, औरंगाबाद, परळी, बीड इथून शेतकरी बघायला आले ती ज्वारी. ज्वारीची उंची होती 9-9.5 फूट उंच आणि कोणतंच कणी 100 ग्रामाच्या खाली भरलं नाही. तर अशा पद्धतीने उत्पन्न वाढलं. तर ती तरी लावली होती. म्हणजे 2/1 म्हणजे एकरी 21,000 रुपयाची संख्या बसली. 21 क्विंटल एकरी ज्वारी झाली आणि कडबा झाला. जिथं 400 एकरात 450 कडबा शेतकरी घेतो, 6 क्विंटल ज्वारी घेतो. इथं 1500 कडबा मिळाला आणि 21 क्विंटल ज्वारी मिळाली. वा. हा, इथं काय केलं तंत्राने, तेच अंतर फक्त आपण डेव्हलप केलं. शेतकरी पेरतो, बी जास्त पाडतो, दाट होते, उंची कमी होते झाडाची, कनिष्ठ लहान पडतं. तर या पद्धतीने ज्वारीचं नंतर मी ह्याला लातूरला प्रयोग केला. आता कर्नाटकमध्ये इंडी म्हणून गाव आहे, तिथं मी ज्वारीचा प्लॉट गेला. तर तिथलच्या विद्यापीठाचे सर्व स्टाफ कुलगुरू तिथं बघायला आले. त्यांनी विचारलं की कोण आहे तुमचा गाईड? ते म्हणले महाराष्ट्रात गाईड आहे. तिथं त्यांना 30 क्विंटल एकरी उत्पन्न आलं अच्छा. होतं. तर तंत्राने उत्पन्न एक तर संशोधन तंत्र, ज्वारी बाकीच्या पिकात तंत्र आहे, कापसामध्ये संशोधन आहे. गळफांदी कापावंच लागते, हे संशोधन आहे, तिथं तंत्र नाहीये. पण ज्वारीमध्ये तंत्राने सुद्धा जर नीट, पण हे शेतकऱ्याच्या गळी उठवणं पहा अवघड आहे. हे आता ह्या दोन ज्वारी आणि कापसाच्या संदर्भात तुम्ही जे काम केलं, त्यासाठी पद्मश्री खरं तर तुम्हाला सन्मानित त्या पुरस्काराने केलं. कधी वाटलं होतं तुम्हाला हे काम करत असताना आपल्याला पद्मश्री वगैरे मिळेल? मिळाल्यावरही मला आणखीन खरंच वाटते ना की मिळालंय की नाही. पूर्वी मला कधी असं वाटलंही नाही, वाटणारही नाही. मला पत्रकाराने लातूरला तो प्रश्न विचारला, हे मिळालं तुम्हाला काय वाटलं? मला काहीच वाटलं नाही, मला आनंद झाला नाही. म्हणलं माझ्या जीवनात आनंद देणाऱ्या यापूर्वी पुष्कळ घटना घडल्या, यापेक्षा आनंद जास्त देणाऱ्या घटना घडल्या, पण मला त्याचा आनंद होत नाही, माझी प्रकृती आहे म्हणलं. हा. आता मला सांगा, म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तर पुरस्कार मिळावा म्हणून लॉबिंग केलं जातं किंवा पुरस्कारासाठी काम केलं जातं, असा हा काळ आहे. आणि ह्या काळामध्ये तुम्ही अशी एवढे म्हणजे लोकांना वाटेल असं विसंगत हे स्टेटमेंट आहे, तुम्ही कसं बघताय? हे श्रेय मी माझ्या स्वभावाला देणार नाही, संघाला देईल हे श्रेय. संघात आल्यानंतर संघात पाहिले की खूप मोठमोठाले लोक असतात, त्यांना मोठाले म्हणजे डिग्र्यावाले वगैरे. मला आठवते की मला एक प्रचारक होते, अमेरिकेमध्ये एमी गोल्ड मेडल होते, पण त्यांना त्याचं मी ME असं कधी काही संघ संस्कारातला भाग म्हणून मला हे वाटत नाही. असं काही कधी मी काही केलंय, मला काही हे मिळावं असं मै नाही. परमपूज्य गुरुजी सांगायचे, मै नाही तूही. श्रेय आपल्याकडे नाही, मला मिळालं ह्याचं कोणीतरी बाकीचे 4 जण नकळतच आपल्या कळत नकळत ते मार्गदर्शक असतात. संघाचा तुम्ही उल्लेख केला. खरं तर संघाबरोबर तुमच्या अगदी लहान वयात असल्यापासून संबंध आला आणि तेव्हापासून तुम्ही स्वयंसेवक झाला. संघाची जी अटॅचमेंट आहे ती नेमकी कशी झाली आणि हा प्रवास कसा? खरं तर अगदी लहानपणापासून मी संघात आलो नाही. तसं पाहिलं तर घर आमचं काँग्रेसचं, मामा काँग्रेसचे पुढारी होते, गावातलंच माझं आजोळ होतं आणि नकळतच माझ्यावर काँग्रेसची छाप बऱ्यापैकी होती.
इलेक्शनच्या काळात मी विद्यार्थी असल्या मामाबरोबर प्रचाराला सुद्धा म्हणजे पण एक हाऊस म्हणून जायचं, मी काय प्रचार करणार आहे. पण परभणीत शिकायला मी 8वी पासून परभणीत आलो शिकायला. आणि तिथं मग एक मला शिकवणारे शिक्षकच एका शाखेचे मुख्य शिक्षक होते. मी भाजी आणायला, मला म्हणलं, "लाड कुठं राहतो?" म्हणलं, "भजन गल्ली." "चल," म्हणले, "शाखेवर." म्हणलं, "शाखा काय असते? तुला सर्व रस्त्यावर सांगू का?" म्हणले. "तू ये," म्हणले, "शाखेत." मग तिथं गेलो. खेळ वगैरे मला खूप आवडलं. आणि मग हळू मग एक दिवस म्हणले, "प्रचारक येणार शाखा." म्हणलं, "प्रचारक म्हणजे काय असतं?" परत सूचना करा आणि संख्या वाढवा अशा बऱ्यापैकी सुरू सूचना. म्हणलं, "प्रचारक म्हणजे कोणीतरी मोठा माणूस." दुसरे बिचारे साधे आले आणि मग लक्षात आलं की प्रचारक म्हणजे काय. आणि प्रचारक म्हणजे काय हे ज्यावेळेला मला कळालं, त्याने मी भारावून गेलो. ते सोलापूरचे आहेत, इतके शिकले आहेत, पण नोकरी नाही. मग यांना म्हटलं, "कपडे कोण करतं?" म्हणे, "कार्यकर्ते." "जेव कोण घालतं?" "कार्यकर्ते खाऊ घालतात." "यांचा रेल्वेचा खर्च कोण करतो?" "कार्यकर्ते." प्रश्न कुठलाही असो, उत्तर एकच होतं, कार्यकर्ते. मला वाटलं काहीतरी लपवालपी चालली याच्यात. कोण रोज तिकीट काढणार आहे? कोण कपडे करणार आहे? आणि मग हळू संघाशी संबंध आल्यावर प्रचारक हा परिचय झाला आणि मनाशी ठरवलं की एक दिवस आपल्याला, आयुष्यभर तर नाही, पण आपल्याला घरासाठी नोकरी करणं गरजेचं आहे. 1 वर्ष आपल्याला संघाला द्यायचं आणि पहिलं फूल जसं चांगलं ताजं देवाला वाहतो, पहिलं फूल आपण पहिलं वर्ष त्यात परमेश्वराने कसोटी माझी सहज जागा निघाल्या. एका मित्राने फॉर्म भरला, त्याने सही केली. त्याला कॉल आला नाही, मला आला. हं. इंटरव्ह्यूला गेलो, मी सिलेक्ट झालो, त्याला कॉलच आला नव्हता. आता घरात आनंद झाला, पहिल्यांदा नोकऱ्या, पण मी मात्र चिंतेत होतो. काय करायचं? प्रचारक जायचं, बाबा भिडेंना प्रांतसंघ पत्र लिहिले. ते म्हणले 4 महिने अवधी आहे. योगाला किती दूरचं दिसतं. ते म्हणले, "मध्ये काही प्रसंग असे घडतील, तू केलेल्या निर्णयापासून तुला दूर नेतील. पण मनाचा निश्चय पक्का कर, जूनमध्ये प्रचारकाच्या बैठकीत ये." आणि त्याच्या अगोदर हा प्रसंग घडला. मला ते नोकरीची ऑर्डर हं, आली. हं, हं. घरात थोडं झाले, वडिलांना रागा वगैरे असं झालं, पण वातावरण बऱ्यापैकी. कारण मला घरात लहानपणापासून कधी आई-वडिलांनी एकेरी घातलं नाही. बरं. हां, पण तो प्रसंग आयुष्यात पहिल्यांदा वडील माझ्यावर रागावरले. असं ते झालं, पण मनाचा निश्चय पक्का होता. नोकरीला गेलो नाही. तुम्ही भारतीय किसान संघासोबत बरंचसं काम केलेलं आहे. म्हणजे शेती, शेतकरी हे सगळे जिव्हाळ्याचे विषय आहेत. आता ज्यावेळेस म्हणजे आता विषय आलाच आहे म्हणून खरं तर तुमचं मत मला खरं जाणून घ्यायचं आहे. महाराष्ट्रालाही कळेल खरं तर. शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र एक खूप चांगला इतिहास आहे. वैभवशाली इतिहास आहे असंही मी म्हणेन. कारण अनेक प्रश्न सुद्धा निकाली लागलेले आहेत शेतकरी संघटनेमुळे. नाकारता येणार नाही त्यांच्यामुळं जे मिळालेलं यश. पण हल्ली आपण बघितलं तर शेतकरी संघटना उद्दिष्टांपासून खूप दूर गेलेत असं दिसतं. शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत. शेतीचे प्रश्न तसेच आहेत. पण शेतकरी संघटनांचे नेते मात्र आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, गब्बर झाले, पैसे आले त्यांच्याकडे. पण शेतकरी मात्र तसाच आहे. कसं बघता याच्याकडे तुम्ही? कारण एवढं जवळून काम केलं. नाही, पहिल्यांदा तुम्ही म्हणलात मी हे शेतकरी संघटनेत आलो. मी संघाचा प्रचारक आहे पहिल्यांदा. आणि आलो काही खरं नाही. संघाने प्रत्येक कार्यकर्त्याचं लक्षणं डोळ्यासमोर ठेवून त्या क्षेत्राला प्रचारक देतात. संघाच्या आयामातला भारतीय किसान संघ एक आयाम आहे. मग मला इकडे देत असताना त्याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड, मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो वगैरे, नाहीतर प्रचारक द्यायचा आणि त्याला भुईमुगाला शेंगा खाली लागल्या का वर लागतात हे माहिती नसायचं. असं असलं तरी, असे दिले तरी तिथं अभ्यास होतो. पण मला केवळ, मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो, एक धागा डोळ्यासमोर ठेवून माझ्याकडे किसान संघाचं काम सांगितलं. तर दुसरा मुद्दा असा आहे की आपलं उद्दिष्ट काय? संघाचं उद्देश आहे राष्ट्रहित सर्वतोपरी. राष्ट्रहित सर्वतोपरी आहे त्यावेळेला व्यक्ती हा पायातला दगड असतो आणि ते सारखं त्याच्यावर, मी एक साधन आहे देशाला वैभवशाली करण्याचं. अन्य संघटनामध्ये व्यक्ती प्रधान आहे, ध्येय प्रधान नाही. तेव्हा आता इथं फार मोठी मुलाखत लांबेल. मी शेतकरी संघटनेचा उल्लेख केला. शरद जोशी आले का पाठवले, तिच्या पाठीमागे आणखीन एक मोठा इतिहास आहे. तो इथं उल्लेख करण्याचं काही कारण नाही. परंतु अमेरिकेने प्री प्लॅन शरद जोशीला इथं पाठवलेलं होतं आणि त्याने तात्पुरतं काम उभं केलं. जे काम गतीने वाढतं तितक्याच गतीने ते मागे जातं. आणि ज्या शरद जोशीने, म्हणजे आपल्याला लक्षात येते त्यांची वाटचाल, ज्या शरद जोशीने म्हटलं, "मी तुमच्याकडे मत मागायला आलो तर ते मला जोड्याला." सुरुवातीच्या काळात तुम्ही त्यांच्याबरोबर होता, शरद जोशींबरोबर? नाही, आंदोलनात गेलो होतो एका. दत्तो कापसाचं आंदोलन होतं. मी दत्तोपंत ठेंगडीची परवानगी घेतली. अरे म्हणाले, आंदोलन कोणाचं असो, कापसाला भाव मिळावा मिळावा म्हणून आंदोलन आहे ना.
तुम्ही जा. मला त्या 14 दिवस मॅजिस्ट्रेट कस्टडी पण झाली होती. बर. त्या आंदोलनात मी गेलो होतो, पण संघटनेत नाही गेलो. त्या विषयापुरता, कापसाच्या आंदोलनापुरता मी गेलो होतो. बाकी तिथं कुठं पदाधिकारी नाही, काही नाही, संघटनेशी काही संबंध नाही, काही नाही. ते दत्तोपंतांची परवानगी घेऊन गेलो. मला असं ते म्हणले, कापसाचं आंदोलन आहे, शेतकऱ्याला भाव मिळावा. मग ते म्हणाले की कोणाचाही कोंबडा, आपलं काही असं नाही, आपलाच कोंबडा आरवला तेव्हा सूर्य उगवावा, दुसऱ्याच्या कोंबड्याने उगवला तरी स्वागत आहे म्हणले आपल्याला सूर्याचं. असं त्याने एक उदाहरण मला दिलं होतं. त्यात मला 14 दिवसाची मॅजिस्ट्रेट कस्टडी पण झाली होती त्या शेतकरी संघटनांविषयी तुम्ही बोलत होता त्या की आंदोलनात. हा. हा, तर हे शेतकरी संघटना व्यक्तिप्रधान आहे. व्यक्तिप्रधान कोणतेही संघटना आपल्या देशात बऱ्याच पाहिजे, तिकडे टीकेचं संघटन असेल तर व्यक्तिप्रधान असतात ते संघटन, कधी ध्येय प्रधान नव्हतं हे संघटन. आणि म्हणून हे जसं ज्या गतीने पुढे आलं, व्यक्तिप्रधान, शरद जोशी गेले, संघटन गेलं. भारतीय किसान संघाचा दत्तोपंत ठेंगडी संस्थापक आहेत. दत्तोपंत आहेत नाही. मग ते जसं एक वाक्य आहे की हम दिन चार रहे ना रहे मा तेरी कीर्ती अमर रहे. हे जिथं ध्येय असतं, उद्दिष्ट असतं, तिथे व्यक्तिप्रधान नाही, हेतुप्रधान आहे, राष्ट्रहित प्रधान आहे. त्यामुळे इथं स्थापना दत्तोपंत, आज कुठेही दत्तोपंताचा जय जयकार नाही. अनेक खेड्यापाड्यातल्या कार्यकर्त्याला दत्तोपंत कोण आहे हे माहिती नाही, पण शेतकरी संघटनेमध्ये शरद जोशी माहिती नाही असं कोणी नाही. हा फरक आहे. हा फरक आहे. नाही, एक किस्सा खरं तर सांगितला जातो की तुम्ही गुजरातमध्ये असताना मोदी त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन झालं आणि त्यावेळेचा एक तो मजेशीर किस्सा आहे, खरं तर तो ऐकायला आवडेल. काय नेमकं घडलं होतं? नाही नाही, तिथं काही मागण्या घेऊन आंदोलन, 10-12 मागण्या होत्या. शेवटची मागणी विजेची होती. मोदी मुख्यमंत्री होते. मोदीचं असं म्हणणं होतं की मी 11 मागण्या मान्य करतो, विजेची मागणी अवास्तव आहे, तर मी ती मागणी करणार नाही. पण गुजरातमध्ये स्वतःच्या ताकदीवरच मुख्यमंत्र्याच्या किंवा कृपेला मध्यस्थी घालून असे प्रश्न सोडवण्याचं हे नाही. तिथं आपल्या ताकदीवरचा पूर्ण विश्वास असल्यामुळे आंदोलन काही पूर्ण गुजरातचं नव्हतं, एकटा कच्छ जिल्ह्यापुरतं आंदोलन होतं. बरं. आणि मग त्या जिल्ह्यापुरतं आंदोलन असल्यामुळे सामोपचाराने वगैरे पण मोदी इरेला पेटले. मोदीचा स्वभाव जरा हे आहे, एकदा इरेला पेटले की ते मागे येत नाहीत. किसान संघ इरेला पेटला. मग किसान संघाचं लोकशाही पद्धतीचं अस्त्र एक होतं जेल भरो आंदोलन. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1 तास का होईना जेलमध्ये राहून आला, अशी एका जिल्ह्याची संख्या 50,000 होती. बर. आणि ज्या वेळेला ही संख्या कळाली त्यावेळेला मोदींनी वाटाघाटीला बोलावलं. त्यांनी सांगितलं वाटाघाटी हाऊसमध्ये नाही, आता रस्त्यावर वाटाघाटी. मोदी आले होते रस्त्यावर? आले होते, नाही आले होते वाटाघाटीला, मोदी स्वतः आले. आणि वाटाघाटी म्हणजे त्यांनी, वाटाघाटीचा मुद्दाच नाही आमच्या मागण्या, त्यांनी सांगितलं तुमच्या मागण्या पूर्ण मी करतो. आणि त्यांनी असं सांगितलं एक वाक्य की यापुढे मी किसान संघाबरोबर कधी पंगा घेणार नाही. अच्छा, म्हणजे किसान संघाबरोबर हा, सांगितलं. किसान. कारण पुढं ते ज्यावेळेस पंतप्रधान झाले हं. त्यावेळी सुद्धा मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन मोठं झालं, हो. ज्यांचा तुम्ही मगाशी उल्लेख केला टीकेत. त्यांच्या अनेक नेतृत्व करत होते त्या खरं आंदोलनाचं, फार मोठं आंदोलन. परंतु मोदी काही माग हटली नाही. हा. शेवटी आंदोलन ते थांबलं गेलं, त्याला काही फुलस्टॉप मिळालाय असं मी म्हणणार नाही. कदाचित तो स्वल्पविराम असेल, पुन्हा ते लोक आंदोलन करू शकतील. पण या आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता? नाही, मोदीचं आणि किसान संघाच्या काळातलं आंदोलन किसान संघाने कधीच माघार घेतली नाही. की मोदी बरोबर जे आंदोलन झालं पहिलं शेवटचं मी सांगितलं, पहिला उल्लेख केला. असं मोठं आंदोलन करण्याचं त्यानंतर किसान संघावर वेळच आलेली नाही. आता मध्यंतरी काही मागण्या होते मुख्यमंत्र्यांना भेटायला, मी गेलो होतो त्यात. तर इतकं ते अगोदर निरोप करतात तुम्ही या. देशामध्ये दिल्लीमध्ये जे हा, आंदोलन झालं दिल्लीमध्ये आंदोलन त्याच्याविषयी झालं. मी म्हणतो की मोदी मागे हटले नाहीत. त्या बरोबर आहे. शेवटी आंदोलकांनाच आंदोलन थांबवावं लागलं. बरोबर. त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे शेवटी टीकेचं आंदोलन. हा. हा, आता टीकेचं आंदोलन असं होतं की मी म्हटलं की त्या आंदोलनात आणि बाकीच्या आंदोलनामध्ये फार मोठा फरक आहे. ते आंदोलन त्यांना व्यक्तिप्रधान होतं, संघटन मोठं करायचं नव्हतं, व्यक्ती मोठी व्हायची. आणि मोदी त्यावेळेला तेही इरेला पेटलेले होते. मोदीचा एक स्वभाव, मोदी एखाद्याबरोबर हे जायला लागले की शेंडी तुटो वा परंबे तुटो, असा स्वभाव आहे त्यांचा. आता माझा तसा ह्या आंदोलनाचा थोडा संबंध आल्यामुळे फार नाही, पण त्यांचा स्वभाव असा आहे की शेंडी तुटो पारंबे. आणि मग त्या काळामध्ये यांच्या टीकेच्या आंदोलनाला
त्यांनी आता अजिबात भीक घातली नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या आंदोलनाला वेगळा न्याय दिला, त्यांच्या आंदोलनाला नाही, वेगळा न्याय त्यांच्या दिला. आंदोलनात आणि ह्या आंदोलनामध्ये फार फरक आहे. त्यांच्या हेतूत आणि आमच्या हेतूत फरक आहे. दोन्ही हेतूत आणि दोन्ही फरक मोदी काय चांगले फरक जाणतात. नेमका काय तुम्हाला काय जाणवलं? नाही, फरक असा आहे की त्यांना राष्ट्रहिताशी काही घेणं देणं नाही. व्यक्ती मोठी करायची आहे. आपलं इथं नाही. आपलं राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून आहे. आणि त्यांचं तसं नव्हतं. म्हणजे तिथलचं आंदोलन म्हणजे तुम्हाला सांगतो, गाद्या, लोड, जेवणाचं वाटेल ते जेव्हा भोवतालचे लोक जेवायलाच यायचे. आम्ही तिथं काय आमचे कार्यकर्ते पाठवले होते. अगदी पेय पानापासून सगळ्याच प्रकारच्या व्यवस्था तिथं अशा केलेल्या होत्या. मांडव टाकलेला होता आणि अशा प्रकारचं ते आंदोलन चालत होतं. तेव्हा ते आंदोलन आहे का व्यक्तिप्रधान टीकेत केंद्रबिंदू ठेवून, कुठलीही व्यक्ती केंद्रबिंदू ठेवून ज्यावेळेला आपण आंदोलन करतो ते फार काळ आंदोलन चालत नाही. नंतरचा तिथलचा अनुभव आहे. हे सर्व लोक टीकेतला सोडून निघून गेले. आता टीकेच्या भोवती कोणी नाही. हम्म, हम्म, हम्म. मला सांगा, शेतकरी हा तुमचा अत्यंत जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय. आजही प्रश्न संपलेले नाहीये आणि भविष्यही अंधकार म्हणजे तुम्ही बघा, गेल्या वर्षी मे महिन्यात, जून महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली, प्रचंड नुकसान झालं. त्याची जी भरपाई आहे विम्यातून किंवा सरकारी मदत असेल, ती आता जून मध्ये मिळणार आहे, म्हणजे बरोबर 1 वर्ष. आता गेल्या 8 दिवसामध्ये पुन्हा अतिवृष्टी, अवकाळी पाऊस झालाय, अनेक पिकांचं नुकसान झालंय, फळबागांचं नुकसान झालंय. हे शेतकऱ्याच्या समोर ह्या अनिष्ट ज्या गोष्टी होत आलेल्या आहेत, संकट आलेली आहेत, ती येतच राहणार आहेत भविष्यात. तुम्ही कसं बघता, म्हणजे शेतकऱ्याचं भविष्य काय आहे? कुठलाही प्रश्न शक्तीने सुटतो हे त्रिकालाबाधीच असलेलं सत्यसूत्र आहे. शेतकरी त्याला अपवाद नाही. शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपली स्वतंत्र ताकद कधी उभीच केली नाही. आतापर्यंत आंदोलन कोणी केले आणि आंदोलनाचं केडर कोण होतं? आंदोलन लीडरनी केलं आणि केडर शेतकरी होता. आणि म्हणून हे आंदोलन शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी केलं का नेतृत्व डेव्हलप करण्यासाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी केलं? शेतकऱ्याला तर दाखवलं तुमचा प्रश्न आहे कापसाचा. थोडं शेतकऱ्यांमध्ये अज्ञान म्हणा आणि नकळतच खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक शेतकरी कुठल्या न कुठल्या तरी पक्षाकडे मनाने जोडल्या गेलेला आहे. हम्म, हम्म, हम्म. आणि हा एक शेतकऱ्याच्या दृष्टीनं मला विचारलं तर फार मोठं नुकसान आहे. आंदोलन कुठल्या तरी निवडणुका जवळ लीडर करतो, त्यातलं केडर हा शेतकरी असतो, घोषणाबाजी करतो, जाऊन येतो आणि म्हणून प्रश्न सुटणारच नाही. नेत्याला कुठलाही राजकीय पक्ष बाजूला ठेवून ज्यावेळेस शेतकरी आपली ताकद स्वतःच्या, आज न उद्या, उद्या नाही परवा, कधीतरी शेतकऱ्याला स्वतःच्या ताकदीवरच स्वतःचे प्रश्न सोडावे लागतील, जे आज गुजरातला कळाले. आज तो मंत्र जर बाकीच्या प्रांतांनी घेतला, हे खरं आहे की भारतीय किसान संघाची ताकद आज एवढी नाही की स्वतःच्या ताकदी, शेतकऱ्याच्या ताकदीवर प्रश्न हे करण्या एवढी. पण शेतकऱ्याला चांगल्यापैकी सरकारला धडा शिकवण्या एवढी ताकद आहे. हे ज्या दिवशी शेतकऱ्याला कळेल, आपल्या ताकदीवरच आपण आपले प्रश्न सोडवायचे असतात. आमच्या खेड्यापाड्यात एक म्हण आहे, दाईच्या जीवावर बाळणपण करायचं नसतं, दाई तर सोडा आईच्या जीवावर करायचं नसतं, स्वतःच्या हिमतीवर करायचं असतं. हे ज्या दिवशी शेतकऱ्याला कळेल की आपल्या ताकदीवरच आपण प्रश्न सोडवायचे असतात, त्या दिवशी मात्र ती शेतकऱ्याची ताकद असेल. आता मोर्चा जरी यशस्वी झाला, त्याच्या ताकदीचा नाही, तो पुढाऱ्याच्या ताकदीमुळे यशस्वी झाला. आपण वेळ दिलात, खरं तर एवढं बहुमूल्य विचार तुम्ही फॉर द पीपल न्यूजशी शेअर केले, त्याबद्दल मनापासून आपले आभार. धन्यवाद. नमस्कार. शेती आणि शेतकऱ्याचे प्रश्न कालही होते, आजही आहेत आणि उद्याही असणार आहे. तर त्याची उत्तरं त्या त्या कालखंडामध्ये शोधण्याचा प्रयत्न त्या त्या कालखंडातील नेत्यांनी केला, शेतकऱ्यांनी केला. परंतु फरक काय होता हे खरं तर दादासाहेब लाड यांनी आपल्याला सांगितलेलं. भविष्याचा विचार करता शेतकऱ्याला जर त्याचे प्रश्न सोडवायचे असतील, त्याच्या शेतमालाला हमी भाव मिळवायचा असेल आणि एक मजबूत अशी बाजारपेठ जर उभा करायची असेल, तर त्याला स्वतःला एकत्र यावं लागेल. असं दादासाहेबांनी सांगितलं की दुसऱ्याच्या जीवावरती तुम्ही मोठे होणार नाही, तुम्ही साधन म्हणून वापरले जाणार आणि लीडर मोठा होणार, त्याला मंत्रीपद मिळेल, त्याला खासदारकी मिळेल, त्याला सगळं काही मिळेल. तुमचे प्रश्न तसेच राहतील. विचार करा आणि तुम्हाला याविषयी काय वाटतं हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा. धन्यवाद.